नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र अपडेट. महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्व, रहस्यमय घटना आणि सत्य घटनांवर आधारित विशेष व्हिडिओंचे विश्वासार्ह व्यासपीठ. आज आपण जाणून घेणार आहोत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात चर्चेत राहिलेल्या एका नावाची कहाणी. हे नाव आहे सचिन घायवळ. एक असे व्यक्तिमत्व ज्याच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. काही कथा पोलिसांच्या फाईलमध्ये नोंदल्या गेल्या, तर काही रस्त्यांवरील चर्चांमध्ये जिवंत राहिल्या. पण नेमका कोण आहे सचिन घायवळ? कसा झाला त्याचा प्रवास? आणि का झाले हे नाव महाराष्ट्रभर चर्चेचा विषय? चला जाणून घेऊया सचिन घायवळ यांची कहाणी, फक्त महाराष्ट्र अपडेटवर. पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, IT उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र. पण या शहराची एक दुसरी बाजू देखील आहे, गुन्हेगारी विश्वाची. अनेक दशकांपासून पुण्यात विविध टोळ्या, गँग वर्चस्वासाठी लढत आल्या आहेत. याच वातावरणात घायवळ कुटुंबाचे नाव चर्चेत आले. सचिन घायवळ हे निलेश घायवळ यांचे भाऊ म्हणून ओळखले जातात. निलेश घायवळ हे नाव अनेक वर्ष पुण्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत राहिले. त्यामुळे घायवळ कुटुंबाकडे पोलीस आणि माध्यमांचे लक्ष कायम राहिले. सचिन घायवळ यांच्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल फारशी अधिकृत माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. मात्र कालांतरानं त्यांचे नाव विविध गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर येऊ लागले. खंडणी, धमक्या, व्यावसायिक वाद आणि इतर गंभीर आरोप या सर्वांमुळे त्यांची ओळख वाढत गेली. प्रत्येक नवीन प्रकरणासोबत त्यांचे नाव पुन्हा चर्चेत यायचे. काही प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांनी त्यांच्यावर आरोप केले, तर काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना दिलासा मिळाल्याचेही वृत्त समोर आले. मात्र वर्ष 2025 मध्ये परिस्थिती अचानक बदलली. एक असे प्रकरण समोर आले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सचिन घायवळ यांच्याकडे वेधले गेले. हे प्रकरण होते शस्त्र परवान्याशी संबंधित. या विषयावर मोठा वाद निर्माण झाला. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. माध्यमांमध्ये चर्चा रंगली आणि काही दिवसातच सचिन घायवळ हे नाव पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले. दरम्यान कोथरूड परिसरातील एका प्रकरणानं आणखी खळबळ उडवली. एका बांधकाम व्यावसायिकानं गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार धमक्या देणे, आर्थिक दबाव निर्माण करणे आणि मालमत्तेशी संबंधित वाद असे आरोप करण्यात आले. या तक्रारीनंतर तपास यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या. घायवळ बंधूंच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात आले. पोलिसांनी विविध पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनत गेले. अनेक लोकांची चौकशी झाली. वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. काही माहिती समोर आली, काही माहिती गुप्त ठेवण्यात आली. पण एक गोष्ट स्पष्ट होती, तपास यंत्रणा आता हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं हाताळत होत्या. मग अचानक सचिन घायवळ चर्चेत आले. एका वेगळ्याच कारणामुळे ते पोलिसांना सापडत नव्हते. तपास सुरू असताना ते फरार असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. संपर्कातील व्यक्तींवर देखरेख ठेवण्यात आली. तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. पण सचिन घायवळ यांचा मागमूस लागत नव्हता. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले. काळ पुढे सरकत राहिला. मात्र पोलिसांच्या हाताला यश येत नव्हते. संपूर्ण तपास यंत्रणा त्यांच्या शोधात होती. पण ते प्रत्येक वेळी पोलिसांच्या एक पाऊल पुढे असल्याचे चित्र निर्माण झाले. जवळपास 9 महिने उलटले आणि मग पोलिसांना एक महत्त्वाची माहिती मिळाली. ही माहिती राजस्थानमधून आली होती. तपास यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या. विशेष पथक राजस्थानकडे रवाना झाले. काही दिवस गुप्त पाळत ठेवण्यात आली. प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली. आणि अखेर तो क्षण आला. राजस्थानमधील सीकर परिसरात पोलिसांनी कारवाई करत सचिन घायवळ यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. जवळपास 9 महिने सुरू असलेल्या शोध मोहिमेचा शेवट झाला होता. ही बातमी समोर येताच महाराष्ट्रातील अनेक माध्यमांनी ती प्रमुखतेनं प्रसिद्ध केली. पोलिसांसाठी ही एक महत्त्वाची कारवाई मानली गेली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि पाहत रहा महाराष्ट्र अपडेट. धन्यवाद.